तर बघू शकता इथे सर्व सामान आपण घेतलेलं आहे. इथे तांदूळ आहेत, इथे मसाल्याचा डब्बा आहे, मसूर पण आहे आणि कांदा वगैरे जे आपल्याला लागतं. माझ्याकडे ऍक्च्युली आता एवढंच सामान आहे. सो त्यामुळे मी इतक्याच सामानामध्ये बनवणार आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. ऍक्च्युली व्लॉग नाही, मला वेलकम टू माय किचन म्हणायचं होतं. आय एम रिअली सॉरी. ठीक आहे, आपण माझ्या किचन मध्ये आलाच आहात. तर आज आपण एक सिंपल आणि सोपी अशी रेसिपी बघणार आहोत. ते म्हणजे मसाले भात, जो की पटकन तयार होतो आणि टिफिनसाठी किंवा आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर आपल्याकडे इतका वेळ नसतो की आपण भाजी चपाती बनवत बसू. पण जेव्हा तुम्हाला थोडा वेळ असेल किंवा थोडासा टाइम असेल तुमच्याकडे, तेव्हा तुम्ही हा मसाला भात नक्की ट्राय करा आणि कसा वाटतो ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. ऍक्च्युली मी कधी फूड मध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाही, बट आज मला खूप म्हणजे असं इच्छा झाली की आज मी एक मसाला भाताचा व्लॉग बनवून टाकू. तर माझ्या पद्धतीने मी कसं बनवते ते तुम्ही बघा आणि जर तुम्हाला पण आवडला तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर चला तर मग बघूया कसा बनवायचा आपला मसाले भात. तर बघू शकता इथे सर्व सामान आपण घेतलेलं आहे. इथे तांदूळ आहेत, इथे मसाल्याचा डब्बा आहे, मसूर पण आहे आणि कांदा वगैरे जे आपल्याला लागतं. माझ्याकडे ऍक्च्युली आता एवढंच सामान आहे. सो त्यामुळे मी इतक्याच सामानामध्ये बनवणार आहे. जर तुमच्याकडे लसूण वगैरे असेल तर तुम्ही अजूनही चांगल्या पद्धतीने जे आहे ते बनवू शकता. तर चला मग आता आपण ट्राय करूया की कसा बनवायचा आपला मसाले भात, ते पण एकदम सोप्या रेसिपी मध्ये. तर गाईज इथे टमाटा कापून घेतलेला आहे आणि आता आपण कांदा कापणार आहोत. मला बारीक आवडतो सो मी बारीकच कापते. खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. एकदम असा बारीक कांदा कापून घ्यायचा आहे. गाणे सुचतात ते गायचं. मी गाणंही बोलते कधी कधी स्वयंपाक करताना. तुम्हाला आवडतं का गाणं म्हणायला? मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा इथे असा बारीक कांदा टमाटा चिरून घ्यायचा. तर इथे तेल टाकायचं आहे 2 पळी. ठीक आहे, 2 पळी आपण इकडे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल थोडस गरम होऊन द्यायचंय. 2 आणि मी थोडस अर्ध टाकत आहे कारण की माझ्या हिशोबाने मी टाकला आहे, तुम्हीही तुमच्या हिशोबाने टाका. आणि त्यानंतर तेल थोडस गरम झालंय की नाही बघायचं आणि त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची. 1 चम्मच मी जिरी मोहरी टाकणार आहे. आधी आपण एक छोटस घ्यायचं आणि बघायचं की ते गरम झालं आहे की नाही. ठीक आहे, गरम झालेला आहे. तर आपण याच्यामध्ये 1 चम्मच जिरी मोहरी ऍड करणार आहोत. बघा 1 चम्मच जिरी मोहरी ऍड केली, थोडीशी अजून टाकली. त्यानंतर याच्यामध्ये लगेच कढीपत्ता टाकून घ्यायची. असा आवाज आला की हलवून घ्यायचे प्रॉपर. ठीक आहे, प्रॉपर आपण हलवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण कांदा ऍड करणार आहोत. इकडे आपला आहे कांदा आणि हा पूर्ण कांदा जो आहे तो आपण इथे ऍड करणार आहोत. ऍक्च्युली माझं स्टँड नीट बसत नाहीये, प्रॉब्लेम झालाय. सो त्यामुळे मला हाताने फोन धरावा लागतोय गाईज. बट तुम्हाला सर्व रेसिपी समजेल असं मी शूट करत आहे. तर बघा इथे कांदा गेला ना, थोडासा ब्राऊन होऊन द्यायचा आहे. कांदा हलवायचा आहे आणि कांदा जो आहे थोडासा ब्राऊन होऊन द्यायचा. कांदा थोडासा ब्राऊन झाला की आपण याच्यामध्ये टोमॅटो ऍड करणार आहोत. आणि तुम्ही माझा व्लॉग कुठून बघता आहात ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. इथे आपले सर्व मसाले पण रेडी आहेत. बघा एवढे मसाले तुम्ही घेऊ शकता. हळद, धना पावडर, जिरी मोहरी, मीठ आणि लाल मसाला, एवढं मी मसाले घेतले आहेत. आणि एक्स्ट्रा मसाला आपण त्याच्यामध्ये हा चिकन मसाला टाकू शकतो. खूप म्हणजे खूप टेस्टी लागतो भात.
बघू शकता किती छान आणि सुंदर अशी माझी रेसिपी रेडी होत आहे. तुम्ही पण एकदा नक्की नक्की ट्राय करा. आय एम रिअली सॉरी गाईज, मी चम्मच घ्यायचं विसरले होते, त्यामुळे मी कुकरने हलवत होते. बट आता आपण याला मस्तपैकी हलवून घेऊ. त्याच्यानंतर आपण करणार इथे टमॅटो ऍड. टोमॅटो टमॅटो ऍड करणार आहोत. गॅस ऍक्च्युली तुम्ही बारीक ठेवा. व्हिडिओच्या नादामध्ये गॅस फास्ट केला. ठीक आहे. इथे कांदा टमाटा सर्व इथे टाकून घेतलेला आहे. हे असं मी का हलवते, कारण की याच्याने ना प्रॉपरली म्हणजे हलवलं जातं. ते चम्मचनी पण हलवता येतं, बट मला तशी सवय लागली आहे, सो गाईज तसंच हलवलं आहे. बघू शकता किती छान असं तयार झालेलं आहे आपलं मिश्रण सर्व. तर बघा किती छान आणि सुंदर असं वास सुद्धा येत आहे. खूप छान स्मेल असा येत आहे. तर याच्यामध्ये ना टमाटा लवकर शिजत नाही, सो त्याच्यामुळे ना याच्यात थोडस मीठ टाकू आपण. स्टार्टिंगला थोडंच टाकायचं आहे, कारण की ते टमाटा शिजण्यासाठी आपण टाकत आहोत. सॉरी, टॅमॅटो बोलतात ते. टॅमॅटो शिजण्यासाठी बघा इथे थोडासा कांदा टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाला ऍड करायचा. आधी बघायचं की प्रॉपर हे शिजला आहे का टोमॅटो. त्यानंतर याच्यामध्ये आपण मसाला ऍड करणार आहोत. सर्व मसाले एक एक चम्मच तुम्ही टाकू शकता. तर इथे मी पहिलं लाल मिरची, धना पावडर, थोडीशी हळद, ऍक्च्युली मला हळद आवडत नाही, आणि हा अंबारी मसाला आहे. हा मसालाही तुम्ही चांगल्या प्रमाणात टाकू शकता. तुम्हाला जसं तिखट हवं त्या तिखट नुसार तुम्ही सर्व मसाले इथे ऍड करा. आणि जो मी तुम्हाला स्पेशल मसाला सांगितला होता तोही इथे ऍड करायचा आहे. हा मी थोडासाच ऍड करणार आहे, कारण की ऑलरेडी खूप झाला मसाला. तर इतके मसाले ऍड केल्यानंतर हे सर्व एकत्र मिश्रण करून घ्यायचे. बघा किती छान, म्हणजे असं एकत्र केल्यावरती किती छान वाटते. म्हणजे खूप स्मेल पण खूप भारी येते. तर हे सर्व नीट सर्व जे आहे ते सर्व आपण ग्राइंड करून घेणार आहोत. सर्व एकत्र मिश्रण करायचे. आणि त्याच्यानंतर हे सर्व ग्राइंड करून झाल्यावरती टाकणार आपण मसूर. तर पूर्ण मसूर टाकून घ्या आणि मस्त यालाही एकत्र मिश्रण करा. सर्व एकत्र याला हलवून घ्यायचं आहे. मस्त पैकी असं एकजीव करायचं आहे. इतकी सोपी रेसिपी आहे गाईज. कमी सामानात सुद्धा तुम्ही ही घरी ट्राय करू शकता. तर तुम्हाला कशी वाटली ते सांगा, आणि ट्राय तर नक्की करून बघा आणि मला कमेंटही करा कशी झाली आहे कशी नाही. तर पूर्ण मसूर इथं ऍड केल्यानंतर आपण याच्यामध्ये तांदूळ ऍड करणार. पूर्ण तांदूळ जे आहेत ते इथे ऍड करायचे आहेत. पूर्ण तांदूळ मी इथे ऍड करून घेणार आहे.
तर पूर्ण तांदूळ याच्यामध्ये ऍड केले आहेत आणि ऍड केल्यानंतर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचंय, एकजीव करायचं आहे. तांदूळ, मसूर आणि जे आपण मसाले टाकले आहेत ते सर्व इथे एकजीव करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे आणि 2 किंवा 3 शिट्ट्या मारून कमी गॅसवरती ठेवणार आहोत, ते तर सर्वांना माहित आहे. सो तेवढंच करायचं आहे आणि आपला भात रेडी होऊन जाईल. तर बघू शकता हे सर्व मी एकजीव केलेलं आहे. आता याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत. पाणी ऍड केल्यानंतर थोडीशी उकळी येऊन द्यायची. पाणी ऍड केल्यानंतर बघा इथे चांगली उकळी येऊन द्यायची आहे. मी माझ्या अंदाजे इथे पाणी ऍड केलं आहे. तुम्ही पण तुमच्या अंदाजे इथे पाणी ऍड करू शकता. त्यानंतर इथे मस्तपैकी सर्व मिश्रण एकत्र करून याला थोडीशी उकळी येऊन द्यायची आहे. हे बघा आता उकळी आली आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे वरतून. कोथिंबीर टाकायची आहे. सॉरी, आपण मीठ टाकायला विसरलो आहोत, तर एवढा काही विषय नाही, आपण आता टाकूया मीठ. तर चवीनुसार तुम्हाला जितकं लागतं तेवढं तुम्ही मीठ टाका. मीही माझ्या चवीनुसार इथे मीठ ऍड केलेलं आहे. 2 चम्मच ऍड केलेला आहे. तर पूर्ण हे एकत्र करायचं आहे. पाणी कमी पडलं आहे, सो त्यामुळे मी याच्यामध्ये अजून थोडं पाणी ऍड करणार आहे. पाणी वगैरे सगळं ऍड केलेलं आहे आणि आता याला झाकण लावून ठेवायचं आहे. ठीक आहे, आपला भात आता रेडी होणारच आहे. तर याला आपण झाकण लावणार आहोत. याला झाकण लावून ठेवायचं आहे. ओके, तर आता झाकण वगैरे लावून ठेवलं आहे आणि हे सर्व मला आता किचन आवरायचं आहे. तर याला 3 शिट्ट्या होऊन द्यायच्यात आणि थोडंसं बारीक करून ठेवायचं स्मॉल ह्याच्यावरती, स्मॉल गॅसवरती. आणि त्यानंतर पटकन आपण बघूया की आपला भात कसा झालाय. तर भेटूया आपण थोड्याच वेळात.